भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद विधान भवनात गाजण्याची शक्यता। भोंदूबाबाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। भोंदू अशोक खरातकडून नकली साप आणि वाघाच्या कातड्याद्वारे भाविकांची लूट। एसआयटी तपासात खरातचा पर्दाफाश, नकली रत्न आणि दैवी शक्ती असल्याचाही दावा। भोंदू खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिगा संस्थानाच्या ट्रस्टींची चौकशी होणार, सूत्रांची माहिती। संस्थानाचे कारभार आणि आर्थिक व्यवहार तपासले जाण्याची शक्यता। खरातच्या अटकेनंतर विश्वस्त मंडळाचा फलक गायब। भोंदूबाबा अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा। धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा खरातवर आरोप, तर गरुदर्पणात पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। दैवी ताकदीचा दावा करणाऱ्या भोंदू खरातचा जादूटोणा नाशिक पोलिसांनी उतरवला। आता ताकद उरली नाही। पोलिसी खाक्यानंतर चौकीतून बाहेर पडताना खरातच्या गयावया। स्वतःला देव सांगणारा खरात पोलिसांच्या गाडीतून तोंड लपवत गेला। शक्तीच्या गोळ्या देणारा ढोंगीच पोलिसांच्या प्रसादानंतर शक्तीहीन। कायद्याचा बालेकिल्ला मग ताकद मिळाली। सिख जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मग ताकद मिळाली। रुपाली चाकणकर आणि तटकर यांच्या हातात एकसारखी रुद्राक्ष माळ। सुषमा अंधारेंकडून फेसबुकवर फोटो पोस्ट। हा निव्वळ योगायोगे अंधारेंचा टोला। उद्धव ठाकरेंचा 9 आमदारांचा आज निरोप समारंभ। मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या आमदारांना आज निरोप। विधान परिषदेत आज आठवणींचा सोहळा रंगणार। कोण काय बोलणार याकडे लक्ष। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची 11 वाजता महत्त्वाची बैठक। राज्यातील सरचिटणीस नेते हे बैठकीला उपस्थित राहणार। पक्ष संघटनेतील बदलाबाबत चर्चा होणार। आखाती देशातील युद्धाचा भारतीय शेअर मार्केटला मोठा फटका। सेन्सेक्समध्ये 1334 तर निफ्टीमध्ये 400 अंकांची घसरण। गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान। घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात देण्यात येणार। गॅस तुटवड्यामुळे सरकारचा मोठा निर्णय। जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाण्याची शक्यता। कोल्हापूरमध्ये गॅस सिलेंडरनंतर आता पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी। पुरवठा संपण्याच्या भीतीने पंपावर लोकांच्या रांगा। भुदरगड आणि कागल तालुक्यात रात्री उशिरापर्यंत प्रचंड गर्दी। मुंबई शहरातील तापमानात घसरण, मात्र प्रचंड आर्द्रतेमुळे मुंबईकरांना घामाच्या धारा। तर बांधकाम आणि वाहतुकीमुळे हवेची गुणवत्ता खालावली। धुरक्यामुळे मुंबईची दृश्यमानता कमी। धुळे शहरात अंमली पदार्थांचा साठा उघड। मध्यरात्री केलेल्या कारवाईत 500 किलो गांजा जप्त। स्थानिक गुन्हे शाखा आणि 40 गाव रोड पोलिसांची कारवाई।